विरोधी पक्षांच्या नेत्यांची अवस्था मुंगेरी लाल के हसीन सपने अशी झाली. दादा भुसेंनी लगावला टोला. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त दोन्ही शिवसैनिकांनी अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. तसेच मेळावे घेऊन एकमेकांवर निशाणा देखील साधला. राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शिवसेनेचे हिलाल माळी यांच्या आयोजित रक्तदान शिबिराला हजेरी लावली. यावेळी दादा भुसे यांनी उद्धव ठाकरे यांनी स्वबळावर लढण्याच्या दिलेल्या नाऱ्यावर त्यांनी आत्मपरीक्षण करावे असा टोला मंत्री दादा भुसे यांनी यावेळी लगावला आहे. ठाकरे गटाच्या मेळाव्यात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जोरदार निशाणा साधला. एकनाथ शिंदे आणि भाजप नेते केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्यावर ठाकरेंनी जोरदार प्रहार केला. मंत्री दादा भुसे यांनी धुळ्यातून उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या स्वबळावरच्या नाऱ्यावर दादा भुसे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली असून त्याबाबत आपण काय बोलणार असं म्हणत टोला लगावला आहे. आमदारांची संख्या 20 वर आलेली आहे तर खासदारांची संख्या 7 ते 8 वर आली, त्यामुळे त्यांनी आत्मपरीक्षण करावे अशी टीका दादा भुसे यांनी केली आहे. राज्याच्या राजकारणामध्ये पुन्हा एकदा उदय होणार अशा प्रकारची चर्चा सध्या सुरू आहे विरोधकांमध्ये. उदय सामंत काही लोकांचे आपण बोलतो ना मुंगेरी लाल के हसीन सपने, स्वप्न पाहण्यावर अद्याप काही बंधनं नाही. त्यामुळे स्वप्न आणि ज्यांना जायचं असेल त्यांना जाऊ शकता. मी एकटा समर्थ पक्ष चालवायला असेल आता तो त्यांचा विषय आहे. त्यांनी काय करायचं, स्वबळावर जायचं. पण ही वस्तुस्थिती आहे की एकेकाळी आमदारांची संख्या किती होती ती आता 20 वर आली. खासदारांची संख्या 18-20 होती ती आता 8-9 वर आली. त्याचं चिंतन त्यांनी केलं पाहिजे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, धुळे.